पहा या ठिकाणी मी एमपीएससीच्या मालिकेमध्ये आता फिजिक्स विषयामधील म्हणजे भौतिकशास्त्रामधील काही न्यूमरिकल्सचा पार्ट घेऊन आलेलो आहे। परीक्षेमध्ये आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने काही न्यूमरिकल्स विचारले जातात, म्हणजे सरळ फिजिक्स मधले प्रश्न विचारले जातात। अगदी सोपा पार्ट असतो, पण आपण त्याचा सराव न केल्यामुळे ते येत नाही। तर या ठिकाणी करंट, ज्याला आपण विद्युत प्रवाह म्हणतो, चार्ज, विद्युत भार आणि टाइम, वेळ, ओके, यांचे 3 फॉर्म्युले दिलेत पहा। या ठिकाणी आहे क्यू, याला आपण चार्ज म्हणतो। ओके, चार्जचा फॉर्म्युला काय आहे? चार्ज इज इक्वल टू आय मीन्स करंट, टी मीन्स टाइम। लक्षात? ओके, टी स्टँड फॉर टाइम, आय स्टँड फॉर करंट। लक्षात? पुढे चला, तुम्हाला करंट काढायला सांगितलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आय इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम, म्हणजे क्यू अपॉन टाइम। जर तुम्हाला चार्ज आणि करंट दिला असेल आणि टाइम काढण्यासाठी सांगितलं असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे। येते लक्षात? परत एकदा रिवाइज करतोय पहा। चार्ज साठी तुम्हाला हा फॉर्म्युला काढायचा म्हणजे वापरायचा आहे। यू कॅन यूज धिस फॉर्म्युला, कॅल्क्युलेट द चार्ज। नेक्स्ट पहा, जर आपल्याला करंट सांगितलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि जर चार्ज आणि करंट दिला असेल आणि टाइम काढायला सांगितलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। लक्षात घ्या। आता या ठिकाणी काय म्हटले पाहिजे? 0.5 अँपियर इतका विद्युत प्रवाह 4 मिनिटे एका चालकातून, ज्याला आपण कंडक्टर म्हणतो, प्रवाहित होतो। त्या चालकातून जाणारा विद्युत भार काढा। मग गिवन मध्ये काय काय दिलेलं आपण पाहूयात। अ करंट ऑफ 0.5 अँपियर, अँपियर म्हणजे काय असतं? करंट असतं, म्हणून आय घेतलं पहा। आय इज इक्वल टू 0.5 अँपियर। ठीक आहे, अँपियर हे एसआय युनिट आहे आणि अँपियर मध्ये दिलेलं आहे, म्हणून कन्व्हर्जन करण्याची काही नीड नाही आपल्याला इथं। ठीक आहे, एक गोष्ट भेटली। नेक्स्ट चला, फ्लो थ्रू अ कंडक्टर फॉर 4 मिनिट्स, इथं टाइम दिले पहा मिनिट मध्ये। ओके, मिनिट मध्ये दिले, पण एसआय युनिट काय त्याचं? सेकंद आहे, म्हणून या 4 मिनिटाला आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे 60 ने त्याला गुणावं लागेल। ओके, तर किती येईल मग? 240 सेकंद होतात। ठीक आहे, पुढे काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर। कॅल्क्युलेट द चार्ज म्हणलंय, विद्युत भार म्हटलंय, म्हणजे कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? क्यू करायचंय। येते लक्षात? तर आता क्यू करायचं तर क्यूचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल। क्यू इज इक्वल टू आय इंटू टी। येते लक्षात? देन देअरफॉर चार्ज इज इक्वल टू आय किती आहे? 0.5 आहे, इंटू बघा 240 आहे। लक्षात? आता याच्या पुढे सरळ सरळ आपल्याला काय करायचं? याचा गुणाकार करायचा आहे। देन गुणाकार करत असताना तुम्ही या पद्धतीने इथे करू शकता 0.5। आता लक्षात घ्या, मी तुम्हाला या पूर्ण याच्यामध्ये की पद्धत गिवन काय दिलेलं आहे ती देईन, सोल्युशन मध्ये मांडणी करून देईन, पण गुणाकार करून तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायची आहे। येते लक्षात? म्हणजे हा पुढचा पार्ट तर तुम्हाला केलाच पाहिजे। आता मी हा पार्ट इथे करत बसलो तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, आणि माझं इंटेन्शन तुम्हाला फक्त अशा पद्धतीने प्रश्न जर आले तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि उत्तर काढायचे हे सांगायचं आहे, म्हणजे मी डायरेक्शन देतोय। आता ही सगळं जर गुणाकार भागाकार करत बसायचं असेल तर मग थोडासा वेळ जातो। लक्षात? देन तुम्ही जेव्हा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्याल त्यावेळेस मी तिथे तुमची उत्तरं बरोबर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देईन। पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन काय दिले ते पाहूया। लक्षात घ्या, काय म्हटलंय? अ करंट ऑफ 2 अँपियर, 2 अँपियर दिलेला आहे, म्हणजे आय दिलेला आहे। किती आहे? 2 अँपियर। अँपियर याचा युनिट आहे, कन्व्हर्जनची गरज नाहीये। ओके, पुढे फ्लोज थ्रू अ वायर फॉर 3 मिनिट्स, बघा टाइम दिलेला आहे किती? 3 मिनिट दिलेला आहे। त्याला कशात कन्वर्ट करायचं हो? सेकंदामध्ये। मग किती ने गुणाल तुम्ही? 60 ने गुणाल, काय येईल मग? 180 सेकंड। ठीक आहे, तर हाऊ मच चार्ज, इथे पण काय विचारलेलं आहे? क्यू विचारलेला आहे। चार्ज किती असेल? कोणता फॉर्म्युला वापरायचा आपला? क्यू इज इक्वल टू आय इंटू टी वापरायचंय। सो देअरफॉर क्यू इज इक्वल टू 2 इंटू बघा 180। देन चार्ज किती येईल हे तुम्हाला इथं लिहायचंय, आणि पुढे चार्जचं एसआय युनिट लिहायचंय बरं का। पहिल्या ह्याच्यामध्ये मी विसरलो सांगण्यासाठी, जेव्हा तुम्ही इथं क्यू लिहाल तेव्हा चार्जचं एसआय युनिट जे आहे ते कुलोम आहे, ते विथ युनिट एसआय युनिट आपल्याला लिहायला पाहिजे, कारण पर्यायामध्ये युनिट सोबत येतं। ओके, एसआय युनिट माहिती नसेल तर उत्तर तुमचं चुकू शकतं। मग चार्जचं एसआय युनिट काय आहे? कुलोम आहे। लक्षात? देन पुढे चला, अ चार्ज ऑफ 600 कुलोम। आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय? चार्ज दिलेला आहे।
काय दिलेलं आहे, चार्ज दिलेला आहे, किती आहे 600 कुलोम दिलाय. ठीक आहे. पासेस थ्रू अ कंडक्टर इन 5 मिनिट्स म्हटले बा. परत या ठिकाणी टाइम कशामध्ये दिलाय, मिनिटमध्ये. 5 मिनिट आहेत. कन्व्हर्जन करायचे कशामध्ये, सेकंदामध्ये. म्हणजे कितीने गुणावं लागेल, 60ने. किती सेकंद होतील मग, 300 सेकंड. मग काय म्हटलंय, फाइंड द करंट फ्लोईंग थ्रू इट. ओके, देन करंट फ्लोईंग म्हटलंय म्हणजे आय काढायचे आपल्याला. देन आयचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, करंट इज इक्वल टू क्यू अपॉन टी, चार्ज अपॉन टी. सो देअर फोर आय इज इक्वल टू क्यू किती आहे 600 आहे, डिवाइड बाय काय आहे या ठिकाणी टाइम आहे. टाइम किती सेकंद आहे, 316 आहे, 300 आहे. ओके, आता हा गुणाकार वागाकार खूप अवघड आहे, तुम्ही याला करू शकता. सो आय इज इक्वल टू काय उत्तर येतं ते लिहायचंय. पुढे मात्र SI युनिट लिहायला विसरायचं नाही, अँपियर. येतं लक्षामध्ये. हे सर्व गुणाकार भागाकार तुम्हाला करायचंय. ओके, मी वाट पाहतोय तुमच्या कमेंटची. किती ऍक्टिव्ह मित्र किंवा विद्यार्थी आहेत आणि ते हे सर्व काही पाहतात हेही माझ्या लक्षात येईल. या ठिकाणी मी तुमच्यासाठी 5च घेतलेला आहे, म्हणजे प्रत्येक प्रकारची 5-5 गणितं मी तुमच्यासाठी घेऊन येईन, जेणेकरून तुमचा सराव होईल. पुढे चला. या ठिकाणी अ चार्ज ऑफ 900 म्हटलंय, काय दिलंय, क्यू दिलेला आहे 900 कुलोम. ठीक आहे. पुढे कंडक्टर काय दिले, 3 मिनिट्स दिलेले. टाइम आहे मिनिटामध्ये. कन्व्हर्जन कशात करायचंय, सेकंदामध्ये. कितीने गुणावं लागेल, 60ने. काय येईल, 180 सेकंद. कॅल्क्युलेट काय सांगितलंय, करंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. करंटचा फॉर्म्युला वापरावा लागेल. करंट इज इक्वल टू क्यू अपॉन टी. सो देअर फोर आय इज इक्वल टू क्यू. चार्ज किती आहे, 900 आहे. आणि या ठिकाणी टाइम किती झालाय, 180 सेकंड झालाय. सो देअर फोर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. उत्तर जे आहे ते एम्पियर मध्ये लिहायचे. ओके, पुढे आता क्वेश्चन नंबर 5 पहा. करंट दिलेला आहे 0.8, म्हणजे आय आहे आपल्याकडे 0.8 एम्पियर. परत पुढे कंडक्टरमध्ये 10 मिनिट दिलेला आहे. टाइम दिलेला आहे, कॉमा टी इज इक्वल टू किती दिलेला आहे, 10 मिनिट. 10 मिनिट आहे, कशात कन्वर्जन करायचंय, सेकंदामध्ये. इंटू 60 इज इक्वल टू 600 सेकंड. ओके, काय काढायला सांगितलेलं आहे, टोटल चार्ज म्हटलेला आहे, म्हणजे क्यू काढायला सांगितलेला आहे. देन क्यूचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, क्यू इज इक्वल टू आय इंटू काय असेल, टी असेल. याच्या लक्षात. देन पुढे आता काय करायचंय पहा. देअर फोर क्यू ठेवलं इज इक्वल टू आय किती आहे 0.8 आहे, इंटू किती आहे टाइम 600 सेकंद. गुणाकार करायचं आणि कुलोम मध्ये याचं उत्तर लिहायचं. याच्या लक्षात. आता काय केलं जाऊ शकतं, पुढं तुम्हाला करंट दिला जाऊ शकतं. बघा, मेन बेसिक फॉर्म्युला कोणता आहे, हा आहे करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. याच्यावरनं हे बाकीचे जे फॉर्म्युले ते तयार झाले आहेत. म्हणजे करंट, चार्ज आणि टाइम दिला असेल तर करंट काढता येतो. समजा आपल्याला काय दिलेलं आहे, करंट दिला आहे, टाइम दिला आहे, तर चार्ज काढता येतो. म्हणून इथं फॉर्म्युला तयार होतो, क्यू इज इक्वल टू काढायचं काय, क्यू काढायचं आहे. म्हणून हे भागाकारातलं टी तिकडे जातं, म्हणून आय इंटू काय होतं, टी होतं. आता समजा आपला करंट दिलाय आणि चार्ज दिलाय, काढायचे काय, टी काढायचंय. बरोबर आहे. टी काढायचं असेल तर काय होतं मग बघा, हे आय टी आहे ना याच्यामध्ये, परत हे आय काय होतं, इथं जातं खाली. म्हणून टी इज इक्वल टू काय होतं, क्यू अपॉन आय होतं. हे काढल्यानंतर काय निघतो मग, टाइम निघतो. येते लक्षात. अशा पद्धतीने हे बेसिक फॉर्म्युले आहेत. तुम्हाला चार्ज म्हणजे क्यू, ओके, ज्याला विद्युत भार म्हटलं आपण. देन करंट, ओके, आय, आणि त्यानंतर टाइम. ह्या 3 राशीपैकी 2 राशी दिल्या असतील तर त्यापैकी एक तुम्हाला काढता येते. अगदी सोपा आहे. परीक्षेतला प्रश्न लेंदी जरी असला तरी आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे हे जर लक्षात आलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याचं उत्तर काढू शकतो. महत्वाचं काय आहे, उत्तर प्रत्येकाचं निघतं, पण त्याचं SI युनिट जे आहे ते SI युनिट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अनेक वेळा मित्रांना किंवा विद्यार्थ्यांना MPSC ची परीक्षा देत असलेल्या हे SI युनिट लक्षात नसतात. त्याच्यामुळे मग उत्तर तर येतं, पण प्रत्येक पर्यायामध्ये सेम नंबर दिसतो, व्हॅल्यू सेम दिसते. फक्त पुढे जो चेंज आहे तो काय आहे, त्याचा SI युनिट चेंज आहे. म्हणून SI युनिट पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला SI युनिटची PDF पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपला टेलिग्रामवरती पण एक ग्रुप आहे आणि इंस्टाग्रामवरती पण ब्रॉडकास्ट ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी टाकत जाईन याच्यामध्ये. ओके, सो शक्यतो मी PDF सर्वच तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पुढे अजून काही आपल्याकडे दिवस आहेत. त्यामुळे सर्वच PDFचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे भेटेल.
आपल्या मालिकेसोबत राहा, तुम्हाला नक्कीच याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये.